राज्याच्या राजकारणात आज एका पाठोपाठ एक अशा दोन भेटी घडल्यात, ज्यांनी मुंबईतलं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालंय. एकीकडे शरद पवार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचलेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या दोन्ही भेटीमागचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये, पण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व आलंय. आता या भेटीमागचं राजकारण काय असू शकतं, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर जसं की आपल्याला माहिती आहे, राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. त्यामध्येच काल शरद पवार थेट एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचले. शरद पवार दालनात आल्याचे कळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आणि त्यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. महत्वाचं म्हणजे पुढे शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आणि यासोबतच ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांना देखील थेट विधान परिषदेचं उपसभापती पदही देऊन टाकलं. आणि याच दरम्यान शरद पवार शिंदेच्या दालनात पोहोचल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांवरील उच्चाधिकार समितीची एक महत्वाची बैठक विधान भवनात पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच समितीचे सदस्य म्हणून खासदार शरद पवार देखील आणि नारायण राणे देखील उपस्थित होते. आता ही बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तर इथे महत्वाचं म्हणजे याच वेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षातल्या आमदारांची देखील एक महत्वाची बैठकही याच दालनाजवळ बोलावली होती. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक सुरू असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे ती बैठक अर्धवट सोडून शरद पवार यांना भेटायला आले. हे विशेष लक्षवेधी ठरलं. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. पण शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की बैठक संपल्यानंतर अनेक आमदार खासदार उपस्थित होते, त्यामुळे सगळ्यांना भेटावं आणि गप्पा माराव्यात या हेतूने पवार साहेब तिथे थांबले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं दालन जवळ असल्याने तिथेच बसून चर्चा झाली, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. मात्र यावर असं बोललं जात आहे की शरद पवार आपल्या आमदारांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका ठरवणार आहेत आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये सामील होणार का, याबाबतही चर्चा रंगतीये. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्यासोबत काही तास देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू होती आणि या दरम्यानच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आलाय. थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या. दरम्यान अचानकच सुनेत्रा पवार या फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. अमित शहा यांच्यासोबत त्यांची बंद दाराआड चर्चा देखील झाली. आणि आता या भेटीमागचं कारण काय, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते अर्थ खात्यासंदर्भात त्यांच्यात भेट झाली होती. राज्याचं अर्थ खातं सुनेत्रा पवारांना पुन्हा मिळावं अशी त्यांची मागणी आहे. कारण आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार खासदारांमध्ये बरीच अस्वस्थता पसरली आहे. आमदार खासदार शरद पवारांच्या नेत्यांना भेटतात. म्हणजे नुकतंच बघा ना, खासदार सुनील तटकरे यांनी देखील सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे, ज्याने बऱ्याच चर्चांना उधाण आलंय. असं म्हटलं जात आहे की ज्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेना फुटली, अगदी त्याचप्रमाणे आता सुनेत्रा पवार यांची देखील राष्ट्रवादी फुटू शकते. तर त्याचं कारण असं की अर्थ खातं पक्षाकडे नसल्यामुळे आमदार खासदार फुटण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे. म्हणजेच जेव्हा पक्षाकडे अर्थ खातं होतं तेव्हा त्यांना असं वाटायचं की आपल्याला अधिक चांगला निधी मिळू शकतो, परंतु आता पक्षाकडे अर्थ खातं नसल्यामुळे जे आमदार खासदार राष्ट्रवादी सोबत टिकून होते ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ते आमदार खासदार पक्षासोबत टिकून राहावे यासाठी आपल्याकडे अर्थ खातं असायला हवं, या मागणीसाठी काल सुनेत्रा पवार आणि फडणवीस यांच्यात भेट झाली असल्याचं बोललं जात आहे, जेणेकरून अशाने तरी आमदार खासदार पक्षासोबत राहतील. आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यावेळी अमित शहा यांची देखील भेट घेतली होती. फडणवीसांनी अमित शहा यांना विचारणा केली की अर्थ खात्याबाबतीत काय करायचं बाबा, कारण ते अर्थ खातं फडणवीस देत नाहीयेत अशातला प्रकार नाहीये. त्यांना अजून केंद्रातून सांगितलं गेलेलं नाहीये की त्या अर्थ खात्याचं नेमकं करायचं काय आणि काय नाही करायचं.
तर हा निर्णय केंद्रातून येणार आहे. त्यामुळे काल एकंदरीतच जी भेट झाली त्याचं कारण अर्थ खातं आणि आमदार खासदारांच्या संभाव्य फुटीवर झाली असल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.